तो आपण आज दुसऱ्या ठिकाणी चाललोय. आपण अशा ठिकाणी चाललोय ते आज की फेमस आहे ते खूप आणि आपल्या स्वराज्याच्या अस्मितेचं ठिकाण आहे. तर तुम्ही गेस करा कुठे चाललोय आपण. विरार पासून 41 किलोमीटर आहे. 1.5 तासाची रनिंग आणि सगळेजण आलेत आपले मित्र बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही तोपर्यंत गेस करा आपण चाललोय तोपर्यंत प्रवासाचा मजा घेऊया. मित्र आल्यानंतर आम्ही जास्त काही वेळ घेतला नाही, लगेचच निघालो. आणि रस्ता ओला वगैरे झाला होता. पाऊस आल्यानंतर क्लायमेट एवढं सुंदर झाला होता ना वातावरण सकाळचं, त्याची मजा घेत आम्ही रोड ट्रिपने पहिली ट्रिप आमची घेत एकामध्ये रस्त्याच्या बाजूला आम्हाला मान्सून प्री क्लाउड मान्सून व्ह्यू दिसत होता, तर तिकडे जाऊन थांबलो आम्ही. भावानो, भेंडी जवळ व्ह्यू दिसतोय तुम्हाला ढगांचा. प्री क्लाउड मान्सून व्ह्यू असतो ना तो वाला. फक्त तर लांबून तेवढं क्लिअरिटी नाही, पण भेंडी हा आपल्याला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्ह्यू दाखवायचा आहे आणि तो दाखवणार. कुठे जाणार आहे कसं ते नंतर बघा, पण हा व्ह्यू तुम्हाला मी नंतर जवळून दाखवणार. भावानो, इकडे केव्हाही येताना ना मॅप टाकून येत जा, कारण की पुढे आल्यानंतर तुम्हाला एवढे रस्ते म्हणजे फाटे फुटे दिसतील ना, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आम्ही पण चुकलो म्हणून तुम्हाला सांगतो. आणि आता तुम्ही बघता आम्ही फायनली लोकेशनला पोहोचलोय. समोरून दिसतेच आपल्याला लांबूनच. आता तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आलोय. आपण भिवंडीला आलोय. जिकडे महाराजांचं मंदिर आहे. फर्स्ट टाइम आलो आम्ही. पहिल्यापासून आम्हाला यायचं होतं आणि लांबून एवढा नजारा भारी वाटते ना मंदिराच्या मागे. इथे ढगांचं वगैरे वातावरण दिसतंय. चला आपण पुढे बोर्ड लागलाय गाडी पार्किंगसाठी पुढे जागा आहे, आपण तिकडे गाडी पार्किंगसाठी पुढे जाऊया. म्हणून हे बघा, इकडे मंदिराच्या बाजूला साईडलाच पार्किंगला ऑप्शन आहे. इथे बाईक 4 व्हीलर सुद्धा ऑप्शन आहे पार्किंगसाठी. आणि बाईकचे 20 रुपये घेतात ते लोक पार्किंगचे एका. आता 4 व्हीलरचे किती आहेत आयडिया नाही आपल्याला, पण तुम्ही तिथे तुम्हाला कळून जाईल आलेत. मस्तपैकी बाजूला पार्किंगसाठी चांगला ऑप्शन आहे, मोकळी जागा आहे. त्यानंतर बाजूला दुकान वगैरे पण आहेत. तुम्हाला काही भूक लागेल वगैरे तर नाश्ता वगैरेसाठी सुद्धा जवळच आहे. तसंच आम्हाला इथेच आता उभ्या तिथेच बाजूला चप्पल स्टँड सुद्धा आहे, जे निःशुल्क आहे. आणि आमचे कपडे वगैरे जर बघाल तर पाऊस पडला होता पहिलाच, तर खूप म्हणजे चिखल वगैरे उडालं होतं गाडी बाजूने जाऊन वगैरे. थोडी हालत बेकार झाली होती कपड्यांची वगैरे. आता इथे चप्पल वगैरे काढलेत आता आम्ही सर्वांनी आणि आता आतमध्ये मंदिरात चाललोय. चप्पल काढल्याने आम्ही आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी निघालो. तर बघतोय तर मंदिराच्या बाहेरची आजूबाजूचा परिसर बघूनच एवढं भारी वाटलं ना. बगीचा वगैरे, मंदिराच्या महाद्वारच्या आजूबाजूला जे सैन्य दल होतं, जसं की आपण किल्ल्यावरतीच आलोय असं फील होत होतं. आणि आजूबाजूची स्वच्छता वगैरे. जाता जाता आम्हाला महादेवांचं आपल्या दर्शन सुद्धा झालं. त्यानंतर आम्ही मंदिरात जायला निघालो. मंदिरात एंट्री करताच जे दृश्य पाहायला भेटलं ना मंदिराचं, एवढं सुंदर होतं ना. आतमध्ये गेल्यानंतर पण मंदिराच्या समोरचा आजूबाजूचा बगीचा वगैरे आणि मंदिराची रचना एकदम महाला टाईप आणि किल्ल्यावरती आल्यासारखंच. माझे मित्र पाहून सुद्धा एवढी शॉकिंग झाले ना, खरंच की खूप लेट आलो आपण. आणि नंतर मंदिरात गेलो. पहिल्यांदाच महाराजांच्या समोर दर्शन लांबूनच झालं शिडी चढल्यावरती. आणि पुढे गेल्यानंतरला बघितलं तर मंदिरात हे खूप म्हणजे भारी वाटलं की एक बाजूला आपली तुळजाभवानी देवीचं मूर्तीची स्थापना केली, तुम्ही समोर बघताच. आणि तसंच त्याच्या दुसऱ्या बाजूला एक साईडला जिजामातींच्या मूर्तीची स्थापना केली. म्हणजे ज्यांनी. चला आता थोडं मंदिर फिरून घेऊया आपण. मंदिराच्या आजूबाजूला काय इतिहास सांगतोय ते आपण बघूया. सर्वजण बघू शकतात काय काय लावलेलं आहे. आणि त्यामागे फ्रेम ज्या लावल्या आहेत त्या फ्रेमच्या खाली इतिहास लिहिलेले आहेत. आपण सर्व माहिती वाचू शकतात. तुम्ही कधी आलात का इकडे तुम्हाला खूप भारी भेटेल सगळं वाचायला. पूर्ण अख्ख्या मंदिराच्या गोल फ्रेम आणि त्याच्या खाली इतिहास लिहिलेला आहे. तुम्ही कधी आलात, खूप मस्त मंदिर आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि असं एवढं भारी वाटेल ना तुम्हाला आल्यानंतर, खूप भारी. मला तर एकदम असं बोलतात ना, कधी खूप लेट झालं ॲक्च्युली मी यायला इकडे. जेव्हा ओपन झालं त्याला यायला पाहिजे होतं. जे इथे बगीच्याची जी म्हणजे रचना वगैरे केली खूप भारी वाटले, एकदम मस्त. इतिहासातले म्हणजे जे ठळक असे काही मुद्दे होते ना, ते जास्त करून इकडे दाखवले गेलेत. असं इतिहास बघायला तर खूप मोठं आहे. ते मंदिरात मावणार पण नाही जागा एवढे लावायला गेलेत, तर इथे फक्त ठराविक दाखवले गेले. आणि मंदिराची जी शैली वापरली बनवण्याची वगैरे, ती खांबांवरची जी नक्षी खूप अप्रतिम आहे, बघून असं वाहवा करण्यासाठी. परत तिकडे तुम्हाला जे शस्त्र वापरले गेलेत आपले इतिहासाच्या वेळीला, ते सर्व इकडे
त्या काळात ते सर्व लावलेले दिसतील तुम्हाला. त्यांची माहिती दिलेली आहे, काय कोणता हत्यार कुठल्या कामासाठी वापरला जात होता. इथली सर्व माहिती बघून आम्हाला सुद्धा खूप भारी वाटलं. आम्ही सुद्धा त्यात मग्न झालो होतो. ते सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अजून असं तरी आपल्याला इतिहास वाचला होता त्यामुळे थोडंफार माहिती होतं. अजून माहिती काढण्याचा आपण प्रयत्न चांगल्या प्रकारे करत होतो. इकडे असं काही भिंतीवरचं चित्र वगैरे पाहून खूप म्हणजे असा इतिहास जगला जातोय असं समोर डोळ्यासमोर दिसत होतं. जसं की आपण आता प्रत्यक्षात समोर बघतोय. असं खूप भारी वाटलं सर्वांना. आणि सर्व एकदम असे बोलतात ना, फुल आजचा दिवस आपला असं धन्य झाला असं वाटत होतं आम्हाला या मंदिरात येऊन. कारण की आम्हाला कधीपासून यायचं होतं आणि आज ते येऊन आम्ही प्रत्यक्षात बघितलं. मंदिराचं ऐकलं होतं फक्त दुसऱ्यांकडून, कसं आहे तसं आहे. आज स्वतःहून बघितलं मंदिर किती सुंदर आणि कसं बांधलं गेलं. मंदिराच्या आतला परिसरातला मी बघितल्यानंतर वरती भिंतींच्या वरतून जो कढा चालायला त्याच्यावरून तिकडे सुद्धा आम्ही वरती गेलो सर्व मित्र. आणि तिकडचं वरतून जो दृश्य वगैरे मंदिराचा वगैरे पूर्ण वरतून क्लिअर दिसतो. पूर्ण तो दृश्य सुद्धा वरतून बघितला, खूप मस्त वाटला. त्यानंतर वरती सुद्धा काही जाऊन मित्रांनी फोटो वगैरे काढले. आणि तसंच आजूबाजूला काय अजून परिसर अनुभवण्यासारखा होता ते सुद्धा बघितलं. वरती जाऊन काही माहिती घेण्यासारखी असेल, वरती तसं माहिती घेण्यासारखं काहीच नाही ॲक्च्युली. फक्त वरतून जो व्ह्यू वाटतो मंदिराचा वगैरे दिसण्यासाठी खूप मस्त वाटला. पूर्ण गोल मंदिराच्या फिरू शकता तुम्ही वरती जाऊन. आणि इकडे यायचं झालं तर कसं सांगायचं तर आम्ही विरारवरून आलो. विरार फाटा ते वज्रेश्वरी हा रोड खूप खराब आहे. तर तुम्ही अर्ली मॉर्निंग आला तर तुम्हाला काहीच ट्रॅफिक भेटणार नाही. पण तुम्ही रिटर्नला 9च्या आधी 8 वगैरे वाजता जर रिटर्न नाही निघाला तर तुम्हाला एवढा ट्रॅफिक भेटेल ना, सिंगल रोड असल्यामुळे. तर तुम्हाला खूप म्हणजे भारी पडेल. तर तुम्ही लवकरहून लवकर जाण्याचा प्रयत्न करा. बाकी इकडे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी काय त्याची थोडं माहिती घेऊन येत जा. आम्ही भावांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.